गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदाचा जावो. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि इथे बाहेर पाणी शिंपायचं होतं. तर पाणी इतकं गार आलेलं होतं, कारण बकेट ते नळं आले तर मी काल भरून ठेवलेली, त्याच्यामुळे खूप गार पाणी आलेलं. म्हटलं चला ते शिंपून घेऊया. त्यानंतर ते मी इथे खराट्याने लोटून काढलं, नाही तर मग खूप थंड वाटतं आणि सकाळी तर पाणी टाकायची इच्छा होत नाही, इतकी थंडी असते आणि गार पण असतं. पण ते क्लीन केल्याशिवाय बरं वाटत नाही. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली, किचनची आवराआवर केली आणि नंतर या हॉलमध्ये कार्पेट टाकून ठेवलं मी, कारण थंडीच तेवढी वाढलेली आहे की ते खाली टाकून ठेवावं लागतं आणि खूप गार येते ही रूम. त्यानंतर बेड वगैरे आवरायचा होता आणि हे जे ट्रायपॉड आणलं ना तर खूप छान आहे, कारण जे आधीचं होतं ना तर वरचेवर मला ते चेक करावं लागायचं, कारण मोबाईल पडायची भीती, म्हणजे मोबाईलचं बॅलन्सच नव्हतं राहत त्यावर. म्हणजे ते तुटायच्या आधी पण तसंच होतं आणि नंतर तर होतंच ते, पण तुटायच्या आधी मला ते जास्त असं लांबवता येत नव्हतं. अगदी छोट्या याच्यावरूनच ते शूट करावं लागत होतं. आणि हे जे ट्रायपॉड आहे, एकदा एक साईडला ठेवलं की छान पूर्ण घराचा व्ह्यू दिसतो आणि बॅलन्स पण राहतो मोबाईलचा. आणि आपण जेवढी स्वस्त वस्तू घेतली तेवढं काही ना काही त्याचा दुरुपयोग असतो आणि एकदाची महागाची वस्तू घेतली तर ती बरी राहते. आता मी ते 150-200ला मिळायचे म्हणून घेतलं आणि 100 रुपयाचा विचार करून मी ते घेत गेली आणि हे 300ला घेतलं. तर मला असं वाटते की हेच आधी जर घेतलं असतं तर आपले 2-3 ट्रायपॉड झाले नसते, कारण ते एकतर खूप नाजूक असायचे, लगेच तुटून जायचे कशाचा जरी धक्का लागला तरी. तर असो, त्यानंतर रूम वगैरे सर्व आवरली आणि नंतर किचनमध्ये. तर किचनमधलं पाणी वगैरे काढलं, ते माठाखाली सांडलेलं तर ते पुसून घेतलं आणि हे सकाळचे छोटे मोठे कामं करता करता 1 तास निघून जातो. तसं आमच्याकडे सर्व 6ला उठतात. आता मुलगी तर पहाटे उठायची, पण आता थंडीमुळे थोडं लेट होत आहे. त्यानंतर इकडे रांगोळी काढायची होती, तर ते रांगोळीचे डबे पण आणून ठेवले आणि रांगोळी काढून घेतली. त्यानंतर इथे किचनमध्ये तर इथे करायचा होता चहा ठेवला. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये खरंच काळी चहा खूप उपयोगी असते आणि गुळाची असली तर फारच छान. पण मला गुळाची चहा अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी गुळ काही वापरत नाही. तर इथे चहामध्ये थोडी हळद घातलेली आहे, कारण सकाळी थोडा खोकला जाणवतो, त्याच्यामुळे मग हळदीची चहा घेतली तर बरं वाटतं. आणि आज करायचे होते मेथीचे पराठे. तर काल मेथी आणलेली होती, म्हटलं चला पराठे करूया. आणि आठवड्यातून एकदा तरी करतेच मी. थंडीच्या दिवसामध्ये आता छान मेथी मिळते, तरी आठवड्यातून एकदा करायलाच पाहिजे. आणि पालेभाज्या तर बरेच फुलं खात नाही, खाण्याचा प्रॉब्लेम असतो, तर असे पराठे केले तर आवडीने खातात. आणि आमच्याकडे मुलीला तर पराठे पाहिजेच असते. आणि सकाळी पराठे मी काही कमी करत नाही, बऱ्यापैकी करते, म्हणजे जेणेकरून ती दुपारी पण खाईल आणि थोडी जास्तच करते. तर इथे मेथी छान धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली. त्यानंतर चहा झालेला होता, म्हटलं आधी चहा घेऊया, नंतर बाकीचं म्हणजे कणिक मळवता येईल. तर इथे खलबत्त्यामध्ये आलं, लसूण, मिरची ते कुटून घेतलं. आता ते भांडं मिक्सरचं घासायला होतं आणि हा खलबत्ता अगदी छोटा आहे, याच्यामध्ये काही जास्त वाटण होत नाही. तर 2-3 मिरच्याच मला त्या वाटाव्या लागल्या, नाहीतर मी पूर्ण मिरचीचंच वाटण घालते, तिखट अजिबात वापरत नाही. आणि त्यानंतर यामध्ये 2 चम्मच दही ॲड केलेलं आहे. दह्यामुळे कसे पराठे छान होतात आणि चव पण छान येते. आणि हे सर्व मिक्स करून घेते, कारण यामध्ये मी थोडी बेसन पण वापरायची, पण आता दही ॲड केल्यामुळे मी यामध्ये बेसन वापरणार नाही. आणि पराठे लाटताना थोडं दही फ्रीजचं होतं थंड, तर लाटताना थोडा वेळ लागला, म्हणजे थोडं कणिक अशी एकदम घट्ट झाल्यासारखी झाली ती. पण नंतर पराठे छान झाले, सॉफ्ट झाले आणि मऊ झाले. तर पराठे वगैरे करायचे असले तर लवकर लागते मी करायला, कारण वेळ लागतो हे करायला. आणि त्यानंतर कसं की लगेच वेळ होऊन जातो. आता 8:30 होत आलेले आहे आणि परत भांडे वगैरे घासायचे होते. काल बाहेर गेली आणि बाहेरून यायला थोडा वेळ झाला, त्याच्यामुळे मग संध्याकाळचे भांडे थोडे राहिलेले होते, ते घासायचे होते. त्यानंतर रात्रीच्या जेवणाची आणि परत आता सकाळी नाश्त्याचे, तर भरपूर असे भांडे होते, म्हणून म्हटलं लवकर नाश्ता करूया आणि त्यानंतर लगेच भांडे घासायचे. आणि त्याआधी गॅस ओटा क्लीन करणार, नंतर भांडे घासून घेणार. आणि जास्त भांडे असले की वेळ लागतो आणि थंडीमुळे तर लवकर म्हणजे कामं आटपतच नाही, थंडीच्या ह्याच्यानी वेळच होतो. त्यानंतर पराठे वगैरे डब्यामध्ये ठेवले, गरम गरम असले तर बरे होतात. आता मुलगी पण आलेली आहे, ती नाश्ता करत आहे. आज पराठ्यासोबत काही चटणी केलेली नाही, दही होतंच घरी आणि लोणचं पण आहे, पण ती लोणचं खात नाही.
त्यानंतर गॅस ओटा क्लीन करायचा होता, तो क्लीन करायला घेतला. आणि ही खिडकी, त्याला जी जाळी असते ते कमीत कमी दिवसातून 3 ते 4 वेळा मी चालू बंद ठेवते. कारण काय आहे की माकडं येतात त्या साईडला आणि ते ओपन ठेवता येत नाही. जर स्वयंपाक करायचा असला तरच ओपन ठेवते, नाहीतर मग जाळी ओढून घेते आणि संध्याकाळी पूर्ण काच वगैरे लावून घेते. त्यानंतर गॅस ओटा क्लीन झाला, फ्रीज वगैरे पुसून घेतला आणि इकडे भांडे पडलेले आहेत ते घासायचे आहे. आधी भांडे घासते, नंतर बघ भांडे झाले. आणि आता ही रूम आवरायची होती, तर कपाट वगैरे पुसून घेतलं. आणि आठवड्यातून 2-3दा तरी कपाटावरून हात घेतेच. आणि कपाटाच्या बाजूला जो बॉक्स आहे ऑर्गनायझर, त्यावर तर पसारा इतका होतो, रोज जरी आवरलं तरी होतोच. आणि ते मीच ठेवते, तर काही नाही, त्यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू असतातच. त्यानंतर इकडे बाहेर कपडे वाळत घालायचे होते. आणि ह्या ज्या तेलाच्या बॉटल आहेत, तर जोपर्यंत ऊन असते तोपर्यंत त्या बाहेरच ठेवते मी. कारण मग जोपर्यंत ऊन जात नाही तोपर्यंत घरामध्ये घेऊन जात नाही. लागलं सर्वांना तर बाहेर येऊन घेतात. आणि थंडीमुळे तर तेल पूर्ण गोठल्यात जातं ते. आणि कधी कधी लक्षात नाही राहिलं तर मग ऊन राहत नाही, तर मग ते गॅसवर गरम करावं लागतं. त्यापेक्षा मग सकाळी उठल्याबरोबर त्या बॉटल बाहेर आणून ठेवते. त्यानंतर दुपारची कामे आटोपली आणि आता स्वयंपाक करायचा होता. तर 11:30 झालेले आहे. म्हटलं अर्धा तास उन्हामध्ये बसूया. तर उन्हामध्ये बसता बसता भेंडी चिरून घेतली, सोबतच लसूण सोलला आणि तुरीच्या शेंगाचे थोडेफार दाणे काढले. कारण सकाळी तर उन्हामध्ये बसणं होत नाही कामामुळे, थोडा वेळ असतो, म्हणून लवकर कामं आटपून घेते आणि अर्धा तास तरी मी उन्हामध्ये बसते. त्यानंतरच मग किचनमध्ये. आणि सकाळी पोटभर नाश्ता झाला की जेवणाची काही घाई राहत नाही, त्याच्यामुळे मग 12ला स्वयंपाकाला लागते. तर इथे तांदूळ काढायचे होते, कारण डब्यातले तांदूळ संपले. डबा घासून घेतला तो आणि म्हटलं तांदूळ काढून घेऊया. आणि हा कापड बांधल्यामुळे खूप फायदा झाला, नाहीतर मग भरपूर कॉक्रोच व्हायचे त्यामध्ये. कुठलेही काही ठेवलं तर कॉक्रोच व्हायचे. त्यामुळे मग म्हटलं चला असंच बांधून घेऊया. तर आता एकही कॉक्रोच नाही त्यामध्ये. आणि पराठे वगैरे केले, असा नाश्ता कुठला केला तर पोट एकदम असं जळजळ वाटतं आणि पाणी पाणी प्यावंसं वाटतं. त्याच्यामुळे लवकर भूक पण लागत नाही. त्यामुळे स्वयंपाक आरामातच. आणि त्यातल्या त्यात आज वरण भाताचा कुकर काही लावलेला नाही, फक्त भात केलेला आहे आणि तुरीचे दाणे टाकून आलू वांग्याची भाजी, सोबतच चपात्या. भेंडीची भाजी करायची होती, भेंडी चिरली मी. मग मुलगी बोलली की मी भाजी खाणार नाही, जे पराठे आहेत तेच खाणार, कारण पोट भरल्यासारखं वाटते, कारण जळजळ होते असे पराठे वगैरे खाल्ले की. तर मग ती भेंडी चिरलेली आहे, तर ती आता राहू देणार आणि ते उद्या सकाळी करेल किंवा संध्याकाळी. तर इथे आलू वांग्याची भाजी आमच्या विदर्भ स्पेशल आहे, वांगे सोल्याची भाजी. कधी कधी मसाल्याची करत असते वाटण करून, जसं की कांदा खोबरं भाजून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट. पण आता मी साधीच केलेली आहे, जसं आलं लसूण पेस्ट आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर. तर इकडे कांदा परतून व्हायचा होता, म्हटलं चला कणिक तोपर्यंत गाळून घेऊया. आणि आता 12:30-1 होत आलेला आहे. म्हणजे मी आरामात मग दुपारचा स्वयंपाक करते, असं एकदम घाई करत नाही. तोपर्यंत बाकी इतरही कामं करते. तर इथे भाजी फोडणी घातली, भात झालेला आहे. आणि आता दुसरी भाजी तर करायची नाही. आता भेंडी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून देईल, उद्या सकाळी होईल ती भाजी. आणि 2 पराठे आहे तर ती मुलगी खाऊन घेईल. आणि त्यानंतर एकीकडे पाणी लावलेलं आहे तिचं आंघोळीसाठी बकेटमध्ये. आणि थंडीमुळे ती लेटच करत आहे, 12-12:30ला आंघोळ करत असते. आणि त्यानंतर मला शेपूची भाजी घेतली, ती निवडायची होती, तुरीचे दाणे काढायचे होते. तर आज दिवसभर थोडं बाहेरच बसून उन्हामध्ये ते भाजी वगैरे निवडून घेईल. आता म्हटलं राहू द्यायचं. आता भाजीपुरते थोडे दाणे काढून घेतले, बाकीच्या शेंगा तशाच ठेवल्या. आणि काल मी त्या शेंगा विकत आणलेल्या होत्या, पण अजूनही शेंगा काही स्वस्त झालेल्या नाही, महागच आहे. तर जास्त काही नाही, अर्धा किलो आणलेल्या होत्या. आणि बऱ्याच दिवसापासून दाण्याची सुकी भाजी करायची होती, त्यासाठी मी जास्त आणल्या त्या. तर इथे फोडणी देताना कांदा जिरं लसूण, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ आणि थोडं लाल तिखट आणि टोमॅटो छान असं तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये वांगे ॲड केले आणि अगदी थोडं पाणी घालणार आहे, भात असल्यामुळे. जास्त पाणी घातलं तर ती भाजी व्यवस्थित होत नाही, तर थोडं पाणी घालणार आहे भाजीला घट्टपणा येण्यासाठी. त्यानंतर एकीकडे कणिक मळून घेत आहे, म्हणजे तोपर्यंत आपली भाजी तयार होते. आता 1 वाजलेला आहे आणि बघू शकता भाजी छान तेलामध्ये मी आधी परतून घेतली, त्यानंतरच पाणी घातलं.
थोडी भाजी तेलावर शिजली तेलामध्ये की मग बरं होते, म्हणजे मग पाणी घातलं की लवकर शिजल्या जाते. तर अर्धी भाजी तर मी अशी शिजवते पाणी न घालता. त्यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या तळलेल्या आहे आणि हिवाळ्यामध्ये तर मला तळलेल्या मिरच्या खूप आवडतात. ठेच्यापेक्षा छान वाटतात ह्या. आणि तळलेल्या मिरच्या आमच्याकडे कोणीच खात नाही, फक्त मी खाते, म्हणून 2 ते 3 तळून घेतल्या. त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि थोडं लिंबू पिळलं, थोडं तेल. तर मिरच्या तळून होईपर्यंत म्हटलं चला चपाती लाटून घेऊया. तवा गरम आहे आणि त्यानंतर इथे चपात्या करायला घेतल्या. तर जास्त काही करायच्या नव्हत्या, 4 ते 5. तर कामे करता करता थंडीच्या दिवसामध्ये वेळ कशी निघून जाते लक्षातच येत नाही आणि थंडीमुळे कामे लेटच होतात. आपण कितीही लवकर करायचा प्रयत्न केला तरी, आणि सकाळी 6लाही उठलं तरी तोच वेळ होतो आणि 8लाही उठलं तरी तोच वेळ होतो. सहसा तर आमच्याकडे सकाळीच उठतात सर्व. आणि आता थंडीमुळे प्रॅक्टिसला जात नाही मुलगी, त्याच्यामुळे थोडी लेट उठत आहे, 5:30ला. तर असं आजचं दुपारचं जेवण होतं आणि अशा पद्धतीने माझं घर दिसते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.